भाजपच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। भाजपकडून सोमवारी यादी जाहीर होणार असल्याची चिन्ह आहेत। भाजपकडून सोमवारी उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याचं बोललं जात आहे। खरं तर निवडणुकांसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा तिढा सुटल्याच जमाय असं बोललं जात आहे। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलाय असं बोललं जात आहे आणि भाजपकडून सोमवारी यादी जाहीर होणार असल्याची देखील चिन्ह आहे। मोठी बातमी आहे भाजपच्या गोटातून। खरं तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोठी बातमी आहे। सोमवारी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची चिन्ह आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काय सांगाल? भाजप संदर्भात मोठी बातमी आहे, सोमवारी यादी जाहीर होणार आहे। नक्कीच भाजपकडून आहे तो जी यादी आहे खरं तर उमेदवारांची ती यादी सोमवारी जाहीर केली जाईल अशी सूत्रांकडून माहिती मिळते। कारण की मोठ्या प्रमाणामध्ये आहे ती ही बंडखोरी होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते आणि हीच बंडखोरी टाळण्यासाठी खरं तर यादी आहे ती सोमवारी जाहीर केली असं देखील सांगितलं जात आहे। कारण की जर अगोदर जाहीर केली तर जे काही नाराज लोक आहेत ते थेट आहे ते दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करू शकतात आणि त्याचा फटका देखील आहे तो बसू शकतो आणि त्यासाठीच कुठेतरी भाजप असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल या दोघांची जी यादी आहे ती जवळपास सोमवारी जाहीर होईल अशा पद्धतीने सूत्रांकडून माहिती मिळते आणि ती यादी जाहीर झाल्यानंतर खरं तर मंगळवारी हा शेवटचा उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आहे। त्याचमुळे कुठेतरी ह्या सगळ्या संदर्भामध्ये सोमवारीच ही यादी जाहीर केली जाईल। मात्र त्याच्या अगोदर मात्र जे काही एव्ही फॉर्म लागतात हे एव्ही फॉर्म मात्र त्या ठिकाणच्या आमदारांकडे आहे ते दिले जाऊ शकतात अशी देखील आहे ती शक्यता वर्तवली जाते आणि त्याचमुळे कुठेतरी ही बंडखोरी टाळण्यासाठी हा सावध पवित्रा घेतलायच असंच म्हणावं लागणार आहे सध्याच्या दृष्टीला। नक्कीच गणेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची रणनीती निश्चित झालेली आहे। जागा वाटपा संदर्भातला तिढा जवळपास सुटल्याच जमाय, कारण महानगरपालिकेसाठी भाजपची उमेदवारांची जी यादी आहे ती सोमवारी जारी करण्यात येणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। कारण अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत। शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाचा जो तिढा होता तो सुटलाय असं देखील बोललं जात आहे। आज सकाळपासूनच बैठका देखील झालेल्या आहेत। एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण या दोन्ही नेत्यांमध्ये आज सकाळी देखील बैठक झाली आणि जागा वाटपा संदर्भात निर्णय घेण्यासाठीच ही बैठक झाल्याचं देखील बोललं जात आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या मोठी बातमी समोर येते ती म्हणजे जागा वाटपाचा तिढा सुटल्याच जमाय आणि सोमवारी या संदर्भातच यादी जाहीर होणार आहे। उमेदवारी फॉर्म सोमवारी भरता येतील असं देखील कळतंय। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची पहिली यादी ही सोमवारी येणार असल्याचं कळतंय। त्यामुळे या यादीमध्ये कोणाची नावं आहेत ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्याचसोबत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमधला जो जागा वाटपाचा तिढा होता तो देखील सुटलाय असं देखील बोललं जात आहे। तर मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची जी उमेदवारांची यादी आहे ती सोमवारी समोर येणार आहे आणि भाजप आणि शिंदेसेना दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाचा जो तिढा आहे तो जवळपास सुटलेला आहे। अनेक दिवसांपासून बैठकांचं सत्र सुरू होतं। आज सकाळी देखील रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झालेली आहे।